ओम भगवते वासुदेवाय नमः. ज्ञानेश्वरीतील अध्याय 14 आपण बघूया. गुणातीत योग. या अध्यायाच्या आरंभी ज्ञानदेवाने श्री गुरुचे वर्णन करून त्यांना नमन केलेले आहे. या अध्यायाच्या आरंभी अर्जुनाला ज्ञान महात्म्य सांगून ज्ञानाने जीवास ब्रह्मस्थिती कशी प्राप्त होते आणि जीवाला संसारात ओढणारी प्रकृती व गुणसंगामुळं जीवाला होणाऱ्या भ्रांतीचे स्वरूप या ठिकाणी सांगितले आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या कल्पित. क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. तर याच्या कल्पित संबंधापासून विश्व निर्माण होते. प्रकृतीच्या गुणसंगाने आत्माच संसारी जीव होतो असे सांगितले आहे. येथे ऐकण्याला असा प्रश्न पडतो की आत्मा असंग असूनही त्याला प्रकृती व गुणसंगम कसा होतो? ते गुण किती आहेत? ते जीवाला कसे बांधतात व या गुणसंबंधातून निवृत्त झालेल्या गुणातीताची लक्षणे कोणती? अर्थात जीवाने गुणातीत कसे व्हायचे इत्यादी प्रश्नाचे उत्तर या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने दिलेले आहेत. तर उपनिषदे याला माया म्हणतात. त्यालाच योगशास्त्रामध्ये अव्यक्त, सांख्यशास्त्रकार प्रकृती आणि गीतेमध्ये महद्ब्रह्म म्हणून ज्ञानेश्वर महाराज याला अज्ञानी अशी संज्ञा देतात. म्हणून अज्ञान व तत्कार्य त्रिगुण आणि याचे अतीत मानावे लागते. तर माणसाचे 3 गुण कोणते कोणते आहेत? तर माणसाचे 3 गुण म्हणजे बघा की रज, तम आणि सत्व हे 3 गुण आहेत. प्रत्येक व्यक्ती हे वेगवेगळ्या गुणामुळे असतात. त्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारे ते वागत असतात. माणसामध्ये गुण आणि स्वभाव ओळखता येतात. एकाच शरीरामध्ये जसं बालपण, तारुण्य, वार्धक्य असे 3 स्थिती असतात, तसेच एका शरीरामध्ये 3 गुण असतात. म्हणजे तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. तर तमोगुण म्हणजे तम म्हणजे अंधार. अंधाराकडून प्रकाशाकडे नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाणे या अध्यायामध्ये आपण बघूया. आणि त्यामुळं तमोगुणी माणसाची जी लक्षणे आहेत ते आपण बघूया. तर सतत ती उदास असतात. कोणाशी कसं वागावं, कसं बोलावं हे त्यांना कळत नाही. आणि जे कर्म त्याला मिळालेलं असतं ते त्यांना करायचं नसतं. आणि त्यांना अमृतापेक्षाही झोप प्रिय असते. ते अत्यंत आळशी असतात. त्यांना चांगले विचार ठाऊक नसतात. आणि तो न केलेल्या कामाच्या बढाया मारतो. न झेपणारे काम तो करायला जातो. आणि काम करायचं नसतं आणि पण करण्याचा दिखावा तो करत असतो. रागाच्या भरात कधी कधी काम करतो. मन कधीच त्याचं ठिकाण्यावर नसतं. सतत त्याच्यामध्ये माज असतो. वागताना तो दिसत असतो. चुकीचे काम करायला त्याला आवडतात. चुकीच्या मार्गाने जर त्याला काही धनसंपत्ती मिळत असेल तर तो एकत्र गोळा करत असतो. त्याच्यामध्ये आळसाचा अतिरेक असतो. तो खूप मूर्ख असतो. अशा व्यक्तीच्या सहवासामुळं आपल्यामध्ये नकारात्मकता वाढत असते. आणि म्हणून ह्या अशा व्यक्तीपासून लांब राहायला पाहिजे असं या ठिकाणी सांगतात. त्याच्यानंतर तमोगुणानंतर रजोगुण माणसाची काय लक्षणे असतात ज्याच्यामध्ये रजोगुण असतात त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये कोणतंही काम त्याला करतच राहावं वाटते. त्याचा हव्यास संपत नाही. आता पुढं काय करायचं, पुढं काय करायचं असं त्याची मनामध्ये सतत चिंता असते. आणि सारखं काहीतरी त्याच्यामध्ये मिळवण्याची इच्छा असते. त्याचं मन सारखं धावत असतं. धावत सुटत असतं. आणि तो त्याच्या बुद्धीला वाटेल तसं वागतो. स्वतःला पुण्य मिळावं म्हणून काम करतो. तो दिखावा करतो. थोड्याशा फायद्यासाठी जीवाची तो पर्वा करत नाही. पैसे संपले तर काय करता येईल याचा सतत विचार करत असतो. त्याच्या मनातली हाव संपत नाही. तो कर्म करतो पण मी केलो असं सर्वांना सांगत राहतो. त्याच्या इच्छा अपूर्ण राहिल्या की दुःखी होतो. म्हणजे रजोगुणी माणूस कधीही मनाने शांत राहत नाही आणि तो फक्त दिखावा करत असतो. तर सत्वगुणी माणसाचे काही लक्षणं आपण या ठिकाणी बघूया. तर सत्वगुणी माणूस हा ज्ञानी असतो. ज्ञानाने संतुष्ट असतो. तो सद्बुद्धी त्याच्याकडे असते. गुणदोष वेगळे कसे करायचे हे त्याला माहीत असतं. जसं राजहंस दूध आणि पाणी वेगळं करतो तसं गुण आणि दोष म्हणजे फक्त गुणच तो घेत असतो. तर ज्ञानेंद्रियाची उत्तम साथ तो घेत असतो. आणि चुकीचं ऐकू येऊ नये म्हणून ते ऐकायचं तो टाळतो. चुकीचं तो बोलत नाही.
आणि चुकीचं तो कोणाशी भांडत नाही. तर अशा प्रकारे आणि ज्योतीने प्रकाश पडतो तसे सत्वगुणी माणूस जिथे जिथे जातो तिथं तिथं सकारात्मकता वाढत असते आणि त्याच्यापासून नकारात्मकता जी आहे ती निघून जाते. सत्वगुणी माणूस म्हणजे सगळ्या लोकांना हवाहवासा वाटतो. तर सत्वगुणी माणूस ज्ञान प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे कर्म निर्मळ असतात. सात्विक वृत्तीचे कर्म पुण्यकर्म तो करत असतो. तर अशा प्रकारे म्हणजे या 3 गुणाचे जो व्यक्ती आहेत म्हणजे तमगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी या 3 गुण जे आहेत ते प्रत्येक व्यक्तीमध्ये कसे कसे असतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण सत्वगुण काय करतो, ज्ञानप्राप्ती करण्याचा प्रयत्न करतो, ज्ञान मिळवत असतो, त्याचं कर्म निर्मळ असतं आणि तो सात्विक वृत्तीने आपलं कर्म करतो, पुण्यकर्म करत असतो. रजोगुणी माणूस काय करतो, लोभ वाढवतो, त्याच्या मनामध्ये सतत वेगवेगळ्या इच्छा असतात, त्याच्या इच्छा वाढतात आणि याचं फळ आपल्याला काय मिळेल असं तो वरवर दाखवतो, पण आतून त्याचे विचार म्हणजे चुकीचे असतात. आणि तमोगुणी माणूस काय करतो, कसा असतो, काय करतो तो, तर विषारी बियासारखा असतो. तो विषारी बी पेरल्यानंतर विषारी फळ येतात, तसं या तमोगुणाचं आहे. तमोगुण अज्ञान वाढवतो. सत्वगुण वाढला की रजतमला जिंकतो. मी सुखी आहे. रजसत्वतमाला जिंकतो. नको ते कृत्य करत राहतो. तर सत्वगुणी होणं चांगलं, पण मीच ज्ञानी आहे, मीच सुखी आहे अशी आत्मस्तुती सत्वगुणी माणसांनी करायला नको आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की हे जे 3 गुण आहेत ते 3 गुण सोडून तू गुणातीत हो, असं ते अर्जुनाला म्हणतात. आणि मग गुणातीत होणं म्हणजे कसं आहे, तर त्याचं वागणं बोलणं हे शुद्ध असतं, त्याचे कर्म सात्विक असतात, त्याचे विचार पवित्र असतात, त्याचं चित्त स्थिर असतं, तो तटस्थ असतो म्हणजे सुख आणि दुःखामध्ये त्याला काहीच वाटत नाही. विश्व म्हणजे माझे भगवंत आहे हे जाणणारी व्यक्ती म्हणजे गुणातीत असते. म्हणजे ज्याप्रमाणे समुद्राचा थेंब लहान असला तरी समुद्रापासून वेगळा नसतो, तसा हा गुणातीत माणूस भगवंतापासून तो वेगळा राहत नाही. आणि म्हणून सत्वगुणी म्हणजे हे 3 गुण सोडून गुणातीत व्हावं असं या ठिकाणी सांगत असतात. तर या ठिकाणी सत्वगुणी, तमोगुणी आणि रजोगुणी माणसाला कशा प्रकारे त्याचं शरीर सोडताना त्याला गती मिळते हे सांगितलं या ठिकाणी. तर सत्वगुणामध्ये मृत्यू येणारा हा व्यक्ती म्हणजे स्वर्ग लोकामध्ये जातो, म्हणजे स्वर्ग प्राप्ती त्याला होते. रजोगुण असलेला व्यक्ती मृत्यू पावला तर मृत्यू लोकामध्ये पुन्हा जन्म घेऊन तो परत जन्मतो, त्याला आणखीन परत जन्म घ्यावा लागतो. आणि तमोगुणात मृत्यू जर आला, तमोगुणी माणसाला जर मृत्यू आला तर त्याला मात्र पशु पक्षी कृमी कीटक हे वेगवेगळे जे जीव आहेत ना त्या रूपामध्ये त्याला जन्म घ्यावा लागतो आणि पाप योनीमध्ये पण त्यांना जन्म घ्यावा लागतो. तर अशा प्रकारे त्रिगुण बंधन करतात, म्हणजे अशा प्रकारे शरीराला हे त्रिगुण बांधून टाकतात. ज्याची प्रभूची अव्यभिचारी म्हणून एकनिष्ठ अव्यक्त भक्तीचा आश्रय घेतला असेल तो ज्ञानी भक्त असतो. म्हणजे त्रिगुणातून पार होऊन ब्रह्मस्थिती रूप त्याला प्राप्त होते, मोक्ष त्याला प्राप्त होते. अशा प्रकारे महासिद्धांत सांगून भगवंताने अर्जुनाला तू गुणातीत हो असे सांगितले. देह तादात्म्यरहित म्हणजे अलिप्त आणि गुणतादात्म्यरहित म्हणजे ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेणे हेच मानवी जीवाचे अंतिम साध्य आहे असा आशय सांगून भगवंताने हा अध्याय संपवला असे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात. आणि पुढच्या 15व्या अध्यायामध्ये आपण बघूया पुरुषोत्तम योग. ओम भगवते वासुदेवाय नमः.